पुण्याच्या हिंजवडीत आयटी क्षेत्राला मोठा धक्का। नामांकित कंपनी रातोरात झाली गायब। थिंक टेक्नॉलॉजी कंपनीने रातोरात गुंडाळला गाशा। 700हून अधिक आयटी इंजिनियर्स रस्त्यावर। लॅपटॉपच्या नावाखाली उकळले 15,000। हिंजवडीत आयटी कंपनीचा करोडोंचा घोटाळा। खात्यात फक्त 2,000 रुपये आणि वाटले लाखो रुपयांचे चेक्स। पुण्याच्या आयटी हब मधून एक अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण इंजिनियर्स आणि आयटी क्षेत्राला हादरवून सोडले आहे। एका नामांकित आयटी कंपनीने शेकडो तरुणांच्या भविष्याशी खेळत रातोरात गाशा गुंडाळल्याचा एक भयंकर प्रकार उघडकीस आलाय। पुण्यातील आयटी केंद्र असलेल्या हिंजवडी फेज 2 मधील गेराज इम्पिरियल राईस या इमारतीत कार्यरत असलेली थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ही आयटी कंपनी अचानक रातोरात कार्यालय बंद करून पसार झाली। कंपनीच्या या धक्कादायक पावलामुळे फ्रेशर्स, आयटी इंजिनियर्स आणि इंटर्न्स मिळून तब्बल 700हून अधिक कर्मचारी अचानक रस्त्यावर आले असून त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे। सुरुवातीला 2025 मध्ये कंपनीने मोठ्या प्रमाणावर भरती करून आणि वेळेवर 15,000 रुपयांचे स्टायपंड देऊन कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकला होता। मात्र फेब्रुवारी 2026 पासून कंपनीने पगार देणे बंद केले। याबाबत कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता कंपनीचे सीईओ आणि संचालक हर्षल भानुदास ठाकरे यांनी अंतर्गत ऑडिटचे कारण पुढे करत अनेक खोट्या तारखा दिल्या आणि नंतर कर्मचाऱ्यांना दिलेले पगाराचे धनादेश म्हणजेच चेक्स थेट बाउन्स झाले। या घोटाळ्यात धक्कादायक बाब म्हणजे कंपनीने नोकरी देण्याच्या नावाखाली प्रत्येक इंटर्न कडून लॅपटॉपसाठी 15,000 रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट बेकायदेशीरपणे उकळले होते। एवढेच नव्हे तर बँकेत तपास केला असता आरोपी संचालक हर्षल ठाकरे याच्या खात्यात कधीच 2,000 रुपयांपेक्षा जास्त शिल्लक नव्हती आणि त्याने स्वतःचे चेक हरवल्याचा खोटा मेल बँकेला करून कायदेशीर कारवाई टाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे। गेल्या 4 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे तरुण कर्मचाऱ्यांवर उपासमारीची आणि मानसिक तणावाची वेळ आली आहे। फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज या संघटनेचे अध्यक्ष पवनजित माने यांच्या पुढाकाराने पीडित कर्मचाऱ्यांनी पुणे पोलिसात आणि उपकामगार आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली असून पोलीस या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास करतायत। विचार करा, ज्या क्षेत्राकडे राज्यातील तरुण एक सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य म्हणून पाहतायत तिथेच जर अशी फसवणूक होणार असेल तर तरुणांनी विश्वास ठेवायचा कोणावर? लॅपटॉपच्या नावाखाली सिक्युरिटी डिपॉझिट उकळणे आणि खात्यात पैसे नसताना बाउन्स चेक देणे हा केवळ एक निष्काळजीपणा नसून तरुण इंजिनियर्सच्या स्वप्नांचा केलेला खून आहे। या प्रकरणात पोलिसांच्या तपासात काय समोर येते आणि या 700 तरुणांना त्यांचा हक्काचा पगार मिळतो का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देश उन्नती। नमस्कार।